राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। काही वेळापूर्वी संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते। तिथे त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेलेत। त्यामुळे तिथे नेमके आता कशा पद्धतीने चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं याबाबत सध्या राज्यातल्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते। युती संदर्भात काही घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेत। तिथे नेमकी कशा पद्धतीने चर्चा होते, काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेत। दोन्ही भावांमध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे? उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बीकेसी इथं आले होते एकत्रित। त्यानंतर त्या कार्यक्रमाहून परत जाताना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेलेले आहेत। साहजिकच आहे दोन्ही भावांच्या मध्ये चर्चा होणार आहे ती मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भातच आणि त्याचबरोबर इतर महापालिकाच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात चर्चा होऊ शकते आणि या विषयीची जी गुप्तता आहे ती पाळली गेलेली आहे। कारण कुठलंही नियोजन नव्हतं की नियोजित बैठक अशी दोघांच्या मध्ये कुठलीही नव्हती। राज ठाकरे एका कार्यक्रमासाठी बीकेसीत आल्यानंतर जाताना ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। कृष्णात, खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की एक प्रकारे सगळ्या नेत्यांकडून संकेत दिले जातात, एकत्र येण्याच्या गाठीभेटी सुद्धा वाढलेल्या पाहायला मिळतात। त्या पार्श्वभूमीवर काही मोठी घोषणा होऊ शकते का? नक्कीच घोषणा होऊ शकते, परंतु त्यासाठी एक मोठी पत्रकार परिषद किंवा एखादा मेळावा ते घेऊ शकतात। परंतु अशा प्रकारे अचानकपणे ती कोणतीही घोषणा करणार नाहीये, कारण त्या संदर्भातल्या ज्या काही प्राथमिक चर्चा ज्या आहेत राजकीय दृष्ट्या त्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या मध्ये होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या पेटीगाठी असल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या गणपतीच्या काळामध्येच उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे परत उद्धव ठाकरे यांच्या घरी आलेले पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि त्यावेळी देखील दोघा भावांच्या मध्ये काही काळ चर्चा मातोश्रीवर झाली होती। त्यानंतर आता ह्या दोन्ही भावांच्या मध्ये चर्चा होत असलेली पाहायला मिळते। कृष्णात, खरं तर दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच, आणि त्यानंतर आज ही भेट होती। नक्कीच, कारण जुलै महिन्यात जो मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित मेळावा झाला होता NSCI डोम मध्ये, त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आणि त्याचा पुनरुच्चार दसऱ्या मेळाव्यात देखील त्यांनी केला होता आणि त्यानुसार ज्या या गाठीभेटी ज्या आहेत त्या आता येत्या काळामध्ये देखील वाढताना पाहायला मिळतील। कारण दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, शिवसेना आणि ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत, त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह असलेला पाहायला मिळतोय आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या एकत्र येण्याविषयीच्या त्या होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या दुसऱ्या फळीतील नेते जे आहेत दोन्ही पक्षातले त्यांच्या गाठीभेटी होत राहत आहेत। खास करून मुंबई महापालिकेसह इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ह्या बैठक गाठीभेटी होत राहतील। परंतु त्या संदर्भातली घोषणा जी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची जी घोषणा आहे किंवा युतीची घोषणा आहे ती कधी होते ते पाहणं गरजेचं आहे। कारण कृष्णा, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत। दरेकर जी, आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा एकत्र आलेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गाठीभेटी वाढतायत, त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी त्यांची काही व्यूहरचना सुरू आहे असं वाटतंय का? मला आता तरी या क्षणी सांगता येणार नाही, कारण गाठीभेटी या त्यांच्या कौटुंबिक असू शकतात, नेमकं कुठल्या कारणासाठी भेटले या आता आपल्याला माहित नाही आणि गाठीभेटी राजकीय उद्देशाने होत असतील तर शेवटी दोघांचे स्वतंत्र पक्ष आहेत, दोन पक्ष त्या ठिकाणी राजकीय निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी काय करावं, त्यांनी गाठीभेटी घ्याव्या, निर्णय घ्यावा, हा शेवटी त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। त्याच्यामध्ये राजकारणात फार वेगळं काय घडतंय असं काय मानायचं कारण नाही। वेगवेगळे पक्ष एकत्र येत असतात, नेते एकत्र येत असतात, युत्या होत असतात, महाआघाडी होत असते, तशाच प्रकारे ती युती किंवा आघाडी होऊ शकते त्यांची। दरेकरजी, दोन्ही बंधू जर एकत्र आले तर तुम्हाला कुठेतरी फटका बसेल मुंबई महापालिका निवडणुकीत असं वाटतंय का? नाही, अजिबात फटका बसणार नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांनी मागच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट संकेत दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे अजिबात मुंबई महानगरपालिकेत फटका बसणार नाही।
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागेच मुंबईकर त्या ठिकाणी उभा राहील. कारण मुंबई बदलते, मुंबईचा विकास होताना दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व मुंबईकरांनी त्या ठिकाणी स्वीकारलंय. हे दोन्ही निवडणुकांमध्ये दाखवून दिलंय आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुकीमध्ये फार परिणाम होईल असं अजिबात वाटत नाही. दरेकरजी, दोन्ही भाऊ वारंवार भेटतायत, भेटी घेत आहेत, एक प्रकारची वातावरण निर्मिती केली जाते का? नाही, भेटणार ना. आता शेवटी एवढे दिवस एकमेकांना भेटत नव्हते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना अलिप्त ठेवलं होतं. आज त्यांना वाटते गरज आहे म्हणून त्या ठिकाणी मदतीचा हात पसरत असतील. आता शेवटी त्यांचा पक्ष आणि त्यांचे दोन नेते हे ठरवतील, त्याच्यामध्ये आम्ही काय तिसऱ्यानी भूमिका घ्यायची. आणि त्यामुळे वातावरण निर्मिती आता मीडियाच करत असतं ना. भेटीगाठी तर अनेक पक्षाच्या नेत्यांच्या होत असतात, परंतु या भेटी याला मीडियाच्या दृष्टीनं फार वातावरण आपणच करत असतं त्याचं. नक्कीच दरेकरजी, त्यामुळे हे दोन्ही बंधू आता काही महत्वाचा निर्णय घेतात का हे पाहणं महत्वाचं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि मातोश्री बाहेरून आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नेमक्या काय घडामोडी घडतात त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मनश्री, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेत, काही चर्चा होते का? नेमकी सध्या काय वातावरण तिथं पाहायला मिळतं? मातोश्रीवर आता खरं तर पत्रकारांची एकच गर्दी झालेली आहे, कारण आम्ही सगळेच पत्रकार हे संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रम जो MCA क्लब या ठिकाणी होता, त्यांच्या नातवाचं बारसं होतं, त्या बारशासाठी, त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण ठाकरे परिवार हा एकत्रितरित्या जमलेला होता. आणि त्याच ठिकाणाहून म्हणजे अवघ्या साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती मातोश्री हे निवासस्थान आहे. आपण बघितलं तर सध्या मातोश्रीवरचा राबता हा वाढलेला आहे. अर्थातच पोलीस प्रशासनाचे पहारे या ठिकाणी नेहमीच असतात. मात्र अचानकपणे राज ठाकरे यांचं येणं झालं, त्याच्यामुळे इथल्या स्टाफला सुद्धा आश्चर्याचा धक्का मिळाला. इतकंच नाही तर राज ठाकरे आता नेमके केव्हा बाहेर येत आहेत याची सुद्धा प्रतीक्षा केली जाते. अर्थातच एका अनौपचारिक कार्यक्रमातून हे दोन्ही ठाकरे बंधू हे मातोश्रीवर गेलेले आहेत. मातोश्रीवर यापूर्वी सुद्धा राज ठाकरे गेले, जेव्हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांना ते शुभेच्छा देण्यासाठी गेले, तेव्हा सुद्धा कारण हे अनौपचारिक असंच होतं. आणि आज सुद्धा संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून एका अनौपचारिक कारणातून ते इकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे अनौपचारिक ही भेट आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अर्थातच ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा महाराष्ट्रावर आहेच. एक मोठी राजकीय चर्चा या ठिकाणी होते, त्यामुळे राजकीय बैठका या अर्थातच वेगळ्या असतात. त्याच्यासाठी युतीच्या घोषणा असतील किंवा जागा वाटपाच्या काही चर्चा असतील तर त्या अशा पद्धतीने होत नाहीत. मात्र ज्या पद्धतीने आज राज ठाकरे अचानकपणे संजय राऊत यांच्या कौटुंबिक सोहळ्यातून निघाले आणि त्यानंतर सुरुवातीला राज ठाकरे खरं तर बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा राज ठाकरे यांच्या पाठोपाठच बाहेर पडलेला होता. सोबतच सुप्रिया सुळे या सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबतच त्यांच्या दुसऱ्या गाडीने बाहेर पडलेल्या होत्या. त्याच्यामुळे निश्चितपणे राज ठाकरे अचानकपणे मातोश्रीवर येतील याची कुणालाही कल्पना नव्हती. अर्थातच ती उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या परिवाराला असेल. मात्र दोघेही भाऊ एकत्रितपणे संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून निघाल्यानंतर हे एकत्रितपणेच या मातोश्री निवासस्थानावर आलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थातच आजचा मातोश्री भेटीचा कार्यक्रम हा अचानकपणे ठरला असावा असा एक अंदाज बांधला जातोय. हा कुठलाही पूर्वनियोजित नसावा. जवळच आलेलो आहोत त्याच्यामुळे मातोश्रीवर भेटून जाऊयात असा काहीसा कयास कदाचित यामागे लावला जातोय. मात्र या भेटीमध्ये आतापर्यंत तरी कुठलीही राजकीय चर्चा आतल्या गोटातून बाहेर आलेली नाहीये. मात्र एकंदरीतच महाराष्ट्रभर जे वातावरण आहे ते पाहता या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा मनसैनिक आणि शिवसैनिक, ठाकरेंचे शिवसैनिक यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे आता मातोश्रीवरती भेटीगाठींचं सत्र हे सुरू झालं नाही तर नवल असं म्हणावं लागेल. मात्र अचानकपणे संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून बाहेर येत त्यांना शुभेच्छा देत आणि अगदी हास्य विनोदाच्या या संपूर्ण वातावरणामध्ये मातोश्री ची भेट राज ठाकरेंची निश्चितपणे लक्षणीय ठरत आहेत. यापूर्वी सुद्धा राज ठाकरे मातोश्रीवर अनेकदा आलेले आहेत, जेव्हा त्यांनी